समाधी म्हणजे? सम म्हणजे परब्रह्म आणि धी म्हणजे अधीन होणं। या देहाचं कार्य संपल्यानंतर ही काया पंचतत्वाला स्वाधीन करणं म्हणजे समाधी। आणि संजीवन समाधी म्हणजे? संजीवन समाधी म्हणजे अनंत काळ अव्याहत सुरू असणारी ध्यानस्थ अवस्था। या अवस्थेत मृत्यू होत नाही, देहपातही होत नाही। उलट संजीवन समाधीमुळे मी येईन, पुन्हा येईन। जेव्हा जेव्हा या विश्वात मायेची निकड असेल तेव्हा तेव्हा मी येईन। जेव्हा मनुष्य तमात चाचपडत असेल तेव्हा मी येईन। मी असेन, चिरकाल असेन। इतकी अवघड गोष्ट किती छान समजून सांगितली तुम्ही। अरे आता कोण शिकवणार आम्हासनी? आता आम्हाला कोण मिळेल रे तुझ्यासारखा गुरु? बाळा, गुरुचं मुख्य कर्म काय आहे हे ठाऊक आहे? काय? शिष्याला स्वतंत्र करणं, मुक्त करणं, परावलंबी करणं नव्हे। म्हणजे? केवळ मीच नाही तर हा निसर्ग, आजूबाजूची परिस्थिती, माणसं, या साऱ्यातूनच तुम्हाला खूप काही शिकता येईल। तुमच्या इवल्याशा ओंजळीमध्ये सारं ज्ञान भरून घ्या आणि ओंजळ पूर्ण भरली की हेच ज्ञान इतरांनाही द्या। म्हणजे नवीन ज्ञान वेचण्यासाठी तुमच्या ओंजळीत सदैव जागा राहील। एकमेकांचे गुरु व्हा, एकमेकांचे शिष्य व्हा आणि या ज्ञानाची ज्योत अशीच प्रज्वलित राहू दे। ज्ञानदानाची ही कावड आता तुम्हालाच उचलावी लागेल आणि पुढेही न्यावी लागेल। मी नेईन ही कावड पुढे, मी अभि नेईन। आम्ही सगळे नेऊ। माझ्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट साध्य झालं। हा ज्ञानारिता झाला, खऱ्या अर्थाने कृतार्थ झाला। येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला।